नमस्कार मंडळी. मागील 2 दिवस ठाण्यामध्ये बदलापूरमधल्या एका गुन्ह्यामध्ये एका आरोपीचा जो एन्काउंटर किंवा अपघात त्याची आता चौकशी होईल वगैरे वगैरे त्याच्यावर एक प्रचंड गदारोळ माजलेला आहे. सुरुवातीला ही लोकल बातमी वाटली, नंतर मग महाराष्ट्र देशात हे प्रकरण गाजलं. अशा प्रकारचे एन्काउंटर किंवा घटना या फार नवीन नाहीत. पूर्वी मीडिया नसल्यामुळे या गोष्टी कळायच्या नाहीत. पण मागील 10, 15, 20 वर्षात उत्तर प्रदेशमध्ये इतर ठिकाणी 2-3 वर्षापूर्वी आंध्रामध्ये पोलिसांनी एन्काउंटर केलं तर ते महिलांनी त्यांच्यावर फुलं उधळली होती. अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. याला कायद्याच्या भाषेत एक्स्ट्रा ज्युडिशियल किलिंग म्हणतात, की कायद्याच्या पलीकडे जाऊन एन्काउंटर करणं. गोपीनाथ मुंडे जेव्हा होते गृहमंत्री, तर मुंबईतल्या गँगवॉर संपवण्यासाठी त्यांनी एन्काउंटर म्हणून खुली छूट दिली. पुढे आपण त्याचा सगळा इतिहास माहिती आहे. तेव्हा काही गोष्टी लोकांना ज्या माहीत नव्हत्या त्या आता यूट्यूब, सोशल मीडियाच्या मार्फत सगळ्या यायला लागल्या. या व्हिडिओद्वारे मी महाराष्ट्र शासनाला माझ्याबद्दल सांगतो की महाराष्ट्र शासनाच्या लेखी, म्हणजे महाराष्ट्र शासन म्हणजे आता सरकार जे कोणाचं आहे त्याचं नाही, महाराष्ट्र शासन एक संवैधानिक संस्था आहे. महाराष्ट्र शासनाच्या रेकॉर्डवर, महाराष्ट्र पोलिसांच्या रेकॉर्डवर, ज्या संस्थेतून मी जीवनदान करून बाहेर पडलो, मनशक्ती संस्था, जिला एक लोकांमध्ये एक रिस्पेक्ट आहे, त्यांच्या रेकॉर्डवर माझे नातेवाईक, माझ्या मिसेसचे नातेवाईक, या सगळ्यांच्या आणि शेकडो लोकांच्या रेकॉर्डवर मी एक गुन्हेगार आहे. आणि जसं मी इतरांच्या मनांचा अभ्यास केला तसं मी माझ्या स्वतःच्या मनाचा एक सायंटिफिक अभ्यास केला. क्रिमिनल सायकोलॉजीमध्ये एखादा माणूस जन्मजात गुन्हेगार आहे की नाही, म्हणजे फरक खूप असतात. म्हणजे टेररिस्ट वेगळा, बुरटे चोर वेगळे, क्रिमिनल वेगळे. आणि स्वामी विज्ञानानंद जे होते त्यांनी गुन्हेगारांच्या मनावर खूप अभ्यास केलेला आहे. आणि त्यांनी हेही सांगितलं होतं की गुन्हेगारांचं प्रस्थ कसं वाढत आहे. आणि मग 90 नंतर आपण पाहिलं की गुन्हेगारच राजकारणात गेले, राजकारणाचं गुन्हेगारीकरण, गुन्हेगाराचं राजकारण आपण सगळं पाहिलेलं आहे. आता टेक्नॉलॉजीमुळे सगळंच बदलून गेलेलं आहे. गुन्हेगारी स्वरूप बदललं आहे, सगळं बदललं आहे. भारत एका वेगळ्या अवस्थेतून चाललेला आहे. पण आज या व्हिडिओद्वारे मी महाराष्ट्र शासनाला माझं एन्काउंटर करण्याची जाहीर परवानगी देतो आहे. त्यामुळे की काहीतरी वेडेपणा आहे, काहीतरी ड्रामा आहे वगैरे, अजिबात नाही. माझं एन्काउंटर करण्याचे प्रयत्न 4ही राजकीय पक्षांनी केले. मागील 25 वर्षात जी काही सरकार आले त्यांनी केलेली आहे, पोलिसांनी केलेली आहे, न्यायालयाने केलेली आहे, वकिलांनी केली आहे, माझ्या सख्ख्या भावाने केलेली आहे, जो हायकोर्टच्या जस्टिसच्या PAच्या घेऊन बसलेला आहे, माझ्या मिसेसच्या नातेवाईकांनी केलेली आहे, सुपाऱ्या दिलेल्या गेलेल्या आहेत. हे सगळे एव्हिडन्सेस आहेत. तरी मी जिवंत राहिलो. पण आता मी थकलो आहे, खरं सांगतो, झिजलो आहे मी. म्हणजे आता डोळे, हाडं, स्नायू झिजत चाललेले आहेत. आवाजात दम आहे. मनोबल अजूनही ठीक आहे. ज्याला कॉग्निटिव्ह स्किल्स म्हणतात, डिसिजन, बोलणं, शब्द, भाषा, ते अजून आहे. पण हे फार काळ राहणार नाही. 19 मेला मी माझं सायंटिफिक ॲनालिसिस मानाचं करून मी कसा गुन्हेगार आहे हे मी व्हिडिओ त्याचा आहे, तो मी तुम्हाला लिंक देतो त्याच्या खाली. आणि दुसऱ्या भागामध्ये मी माझं आत्मकथन दिलेलं आहे की माझ्यामध्ये 2 ट्रायड्स आहेत. म्हणजे एक आहे की मी खूप चांगलं करतो लोकांचं. म्हणजे असतात ना गुन्हेगार लोक खूप मोठे, आता राजन बिजन वगैरे, ते गणपती मंडळ करतात, सेवा करतात. म्हणजे ते गॉडफादर, डॉन, रॉबिनहूड टाईप असतात. दुसऱ्याला लुटून इतरांना मदत करणं वगैरे वगैरे. आणि दुसरा त्याच्यात असतं की ते काही लोकांना धडा शिकवतात. तर माझ्यामध्ये 2ही ट्रायड्स आहेत. आणि त्या 2ही ट्रायडमध्ये जे काही चांगलं करता आलं मला एक गुन्हेगार म्हणून, ते मी केला.
पण मागील 1 वर्षापासून 1 वर्षापूर्वी मी उपोषण करून देहत्याग करणार होतो. आणि त्याच्यामध्ये मी ही जी व्यवस्था आहे सगळी आपली समाजाची, त्याला मी जबाबदार धरलो होतो. आणि त्याच्यात मी हायकोर्टला पण जबाबदार धरलो होतो की तुम्ही मला तुरुंगात पण टाकत नाही, जगू पण देत नाही आणि तुम्ही कारवाई करत नाही. तर त्यांनी लगेचच 4 तासामध्ये मला पोलीस पाठवून लगेच माझं उपोषण रद्द करायला लावलं. कारण त्यात त्यांची बेइज्जती होणार होती माझ्या उपोषणामध्ये. म्हणजे त्यांनी स्वतःची कातडी वाचवली. प्रत्येकाने हेच केलं माझ्या बाबतीमध्ये. मी CBIपर्यंत गेलो की बाबा मी गुन्हेगार आहे तर मला अरेस्ट करावं वगैरे. ते म्हणाले नाही, यू आर नॉट क्रिमिनल, हम तफ्तीश करेंगे. ठीक आहे, 4 रिपोर्ट्स वगैरे दिले गेले, PMOला दिलं, सगळीकडे लढलो मी. पण समाजात माझ्यावर गुन्हेगारीचा शिक्का बसला तो बसलाच. 2013मध्ये कुठेतरी शरद पवार एकदा बोलले होते लोकसत्ताला मुलाखत देताना की अजित पवारांना ते 60,000 कोटीचा घोटाळ्यातून बाहेर यावं लागेल, काही काळ जावं लागेल. आणि ते तेव्हा म्हणाले होते की माझ्यावर पण दाऊदचा शिक्का बसला, मलाही बराच काळ गेला. तर बदनामी हा एक असा प्रकार आहे ना की त्याच्यातून बाहेर सहसा लोक बाहेर नाही पडत. मानसिक खच्चीकरण बऱ्याच 90% लोकांचं होतं. खूप कमी लोक वरती येतात. आणि मत्सराचा घात फार भयानक असतो. मत्सराने एकदा तुम्हाला जर पकडलं तुझ्या माइंडला तर ते मेंटल किलिंग होतं, तुमचं स्पिरिट किल होतं. आणि तिसरा एक प्रकार असा असतो की तुमच्या केसेस झाल्या, बदनामी झाली, तुमच्यावर एक फ्रॉड्युलंट असा शिक्का बसला की तुम्हाला एक मॉरल जजमेंट देतं. आणि आपला समाज हा नैतिकता संस्कार मानणार असल्यामुळे तुम्ही कोणाची तरी फसवणूक केली आहे, 100 लोक सांगतायत, केसेस होत आहेत, बदनामी होती आहे, हल्ले होत आहेत, तुमची घरं लुटली जात आहेत, म्हणजे तुम्ही नक्कीच काहीतरी गुन्हेगार आहात. हे एक मॉरल जजमेंट लोक देतात. तर नैतिकदृष्ट्याच बरेच लोक गुन्हेगार ठरवले जातात. तर स्वामीजीने याच्यावर खूप उपाय सांगितले होते की गुन्हेगारांना असं वळवा प्रेमाने किंवा त्याच्याशी असा व्यवहार करा वगैरे वगैरे. ते सगळं आहे स्वामीजींचं लिखाण वगैरे. पण मुळात ते मनशक्तीने कुठे पब्लिश केलं नाही. मी अरुण गवळीला 11 मे 97ला भेटलो होतो. मी त्याला म्हटलं तुझ्या मुलांना तो गुन्हेगार होऊ देऊ नकोस. माझ्यासोबत प्रदीप देडकर तेव्हा होता. प्रदीप देडकरचा मोबाईल नंबर तुम्हाला देतो, त्याला विचारा तुम्ही. तर मी गेलो त्या गीताई दगडीजळीत. गीताई नावाचं त्याचं रेकॉर्डिंग म्हणजे ते कॅसेट्स वगैरे होतं दुकान. आणि ते हिंदी चित्रपटात कसं सिक्रेट दरवाजा असतो ना, त्या सिक्रेट दरवाजातून मग आम्ही दगडीजळीत गेलो. अरुण गवळीला 99 साली येरोळा जेलमध्ये असताना स्वामीजी त्यासाठी प्रार्थना करायची की मुलांना तो गुन्हेगार होऊ नको. आणि अरुण गवळीने ते आठवण ठेवली होती की ते गोंदपाटवाले बाबा यायचे वगैरे. मग मी त्यांना सांगितलं, त्याच्या 4 मुलांना, 2 मुला-मुलींना समुपदेशन काउन्सिलिंग केलं, आशा गवळीला काउन्सिलिंग केलं, ते पाया पडले माझे. आणि त्यावेळेस त्याचं ते 97मध्ये त्याचं हे फार चाललं होतं, अखिल भारतीय सेना वगैरे जोरात चालू होतं. तर तो म्हणाला की बाहेर जितेंद्र दाभोळकर आहे, त्याचा एक राईट हँड, दगडीजळीत बाहेर पडल्यानंतर बाहेर काय त्याचं काय भविष्य सांगा मला. मग तिथे गेलो, तो जितेंद्र जेवत होता. तो जेवत होता तर मला एकदम व्यवस्थ जाणवले. आणि मी अरुण गवळीला फोन केला, म्हणलं ह्याचा मर्डर होणार आहे. आणि 1.5 महिन्यात त्याचा मर्डर झाला. पण पुढे सदापालीचा मर्डर होणार हे मी अरुण गवळीला सांगितलं होतं. तर पुढे अरुण गवळीला जेव्हा तो आजारी पडला खंडाळ्यात असताना, योगायोगाने तेव्हा तिथे आम्ही होतो. रात्री 1:30-2 वाजता तापाने फणफणत होतो. तर आम्ही त्याला, माझ्या मिसेसने त्याला औषध घेऊन 10 मिनिटात ताप उतरला त्याचा. तिच्या फेसबुकवर तिने लिहिले सगळे. त्याच्यानंतर त्यांनी परत बोलवलं मला वगैरे. पण त्याचं अंडरवर्ल्डचं नेटवर्क वगैरे मला वापरता आलं असतं माझ्या लोकांना गेम करण्यासाठी. मी तसं काहीच केलं नाही. मी न्यू फिलॉसॉफीच्या पद्धतीने गेलो की माझी लढाई तत्त्वज्ञानाच्या लेवलला लढलो मी. आणि सत्याचा शोध घेतला. म्हणजे खरं तर मी 4 वेळा आत्महत्या करणार होतो. माझ्या एन्काउंटरचे आदेश दिले होते. त्यासाठी पोलिसांनी लाच पण घेतली होती. कस्टोडियल मारण्यासाठी पण मग दत्ता भोये जे आता वारले कोविडमध्ये, जवाहर पोलीस स्टेशन औरंगाबादचे API होते, त्याने 3 लाख रुपये घेतले होते कस्टडीत मला मारण्यासाठी. मग ते कस्टडीत 1 मिनिटात बाहेर आलो होते. तर ते कसं काय बाहेर आलं होतं तो एक वेगळा विषय आणखी. तर मला मारण्याच्या बऱ्याच सुपाऱ्या दिल्या गेल्या, राजकीय नेत्यांनी गेल्या, भाजप, काँग्रेस, नॅशनल, राष्ट्रवादी, शिवसेना, मोठमोठ्या नेत्यांनी दिल्या माझ्या मारण्याच्या. तर ते स्वामीजीने मला वाचवलं. काय त्यांचं हे मला वाचवण्याचा हेतू होता माहीत नाही. आता आज आहे 25 सप्टेंबर. आता मागच्या वर्षीचा प्रयोग माझा फसला उपोषणाचा. मग 1 वर्षापासून मी इच्छा मरण माझं, की आता मला आत्महत्या नाही, समाधी नाही, इच्छा मरण. माझी सगळ्यात काळजी माझ्या बायकोची आहे की तिला जो परिणाम भोगावा लागला, तर मी 1 वर्षभर तिच्यासाठी पूर्ण एक यंत्रणा ताकद उभी केली की तिला कोणी हात नाही लावणार. आणि तिला जर हात लावला तर महाराष्ट्र सरकार पडेल. आणि ज्यांनी मला मारण्याचे प्रयत्न केले ते सगळे बरबाद होते.
तर मला कळलं की मला तर काही न्याय मिळाला नाही किंवा जगू दिलं नाही लोकांनी, तर ॲटलिस्ट तिला भरपूर मोठा आयुष्य दिला, जागतिक दर्जाचं ते काम करेल. आणि महाराष्ट्र शासनाचे लोक, आर पाटलांचे PA, विलासराव देशमुखांचे PA, सिद्धाराम म्हेत्रेचे PA, मनशक्तीचे लोक, प्रदीप झेडकर, माझे नाते, सगळ्यांनी सांगितलं मनशीला की तू भास्कर जोशींची लग्न केलं म्हणून तू पण गुन्हेगार आहेस. तर एक प्रवचन करणारी ज्ञानेश्वरीवर, एक मध्यमवर्गीय भित्र्या स्वभावाची संस्कारी मुलगी ब्राह्मणांची, तिला म्हणजे हसीना पारकरला कोणी गुन्हेगार नाही म्हणू शकत, दाऊदची वय म्हणून, पण माझ्या बायकोला तिला गुन्हेगार ठरवलं गेलं, तिला तसं वागवलं गेलं, तिच्या हल्ले केले गेले, तिला घटस्फोटाच्या ऑफर दिल्या गेल्या. म्हणजे अजून डॉक्टर मनीषा जोशींची स्टोरी जर बाहेर आली तर सगळ्या महाराष्ट्रातल्या महिला नेत्यांना मान शर्मेने खाली घालावं लागेल. इतकं ते भयानक प्रकरण आहे. ते कधी येईल, कोण काय करेल मला माहीत नाही. रेकॉर्ड सगळं आहे दिल्ली गल्लीमध्ये, सगळे लपून बसलेले आहेत. पण मी किती लोकांना फसवलं असेल, आकडा घ्या तुम्ही, 1, 500, 1000, 2000, 5000. बरं, मी स्वामीजींची फसवणूक केली आहे असं आम्हाला शेतीचं म्हणणं आहे. त्यांची फसवणूक केली आहे, देशाची फसवणूक केली, समाजाची फसवणूक केली. मी किती रुपयाची केली असेल? 5 कोटी, 10 कोटी, 25 कोटी, हजारो कोटीची फसवणूक समाजाची, देशाची. देशद्रोही, तस्कर, मानवी तस्करी, ड्रग्स हे करणारे लोक खुल्याम फिरत आहेत. मग मला माझ्याबद्दल असं का झालं? बरं, मी तर सगळ्यांना सेवा दिलेली आहे. तर माझी जी बुद्धी आहे ना, भविष्य शक्ती आहे, स्वामीजींनी दिलेली मला शक्ती आहे ना, ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न लोकांनी केला. खरी गोष्ट ही आहे, माझ्या मिसेसनी मेंदू लहरीवर संशोधन केलं, ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या लॉबीजनी. जेव्हा त्यांना ते घेता नाही आलं ना, तेव्हा त्यांनी आम्हाला किलिंगची ऑर्डर दिली, बर्बादीची ऑर्डर दिली. ॲक्च्युली एखादा सायंटिस्ट आहे ना, त्याचं नॉलेज मिळत नाही म्हणून त्याला पद्धतशीर कसं बाळी टाकलं जातं, की आपण पूर्वी पण बघितलेलं आहे, इंग्रजांच्या इतिहासात बघितलं, आधुनिक इतिहासात बघितलं, तर खरी स्टोरी ती आहे. आणि ही सिद्ध झाली, कारण जेव्हा मी सुप्रीम कोर्टात गेलो आणि शेकडो लोकांना नोटिसा पाठवल्या, कुणीच उत्तर दिलं नाही. हाईट म्हणजे अशी आहे की ज्यांनी माझी एन्काउंटरचे ज्यांनी बदनामी केली, मनशक्ती केंद्र, महाराष्ट्र, माझ्यावर कोणीच केस केली नाही. डॉक्टर रोपळेकरांनी 420ची केस केली औरंगाबादच्या, ती बोगस निघाली, त्यात मला अरेस्ट झाली होती, ती बोगस निघाली. डेक्कन पोलीस स्टेशनला झालं, तीही बोगस निघाली. माझ्यावरचे 138 केसेस बोगस निघाल्या, वकील पळून गेले. जेव्हा सुप्रीम कोर्टच्या आदेशाने मी वकिलांना पाठवल्या नोटिसा वगैरे, तर वकिलांनी पाय पडले. म्हणजे काही जजेस खाजगीत मला फोन केलं सण की आमचं काही वाटोळं करू नका. तर मी म्हटलं, मी तर तत्त्वाने न्यायाने लढतोय, माझी चौकशी करायची मागणी करतोय, हा काय प्रकार आहे? तर थोडक्यात या समाजाने मला गुन्हेगार ठरवले. तर मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय गृहमंत्री फडणवीस, देवेंद्र फडणवीस यांना मी आवाहन करतो आहे की जर मी कुठे तब्येत, माझी प्रकृती तर डाऊन आहे एकदम, माझ्याकडे पैसे नाहीत, खायला नाहीत, औषधं नाही, काही नाही, तर मी कुठे जर पडलो तर सरळ माझा गोळ्या घालून एन्काउंटर करून टाका. कारण 3 गोष्टी लक्षात घ्या, मला एकच अपेक्षा येतात, म्हणजे 2 आहेत. एक, माझ्या बायकोचं भलं झालं पाहिजे, तिला संरक्षण मिळालं पाहिजे, तिला तिचं लाईफ जगता आलं पाहिजे. दुसरं, मला ना बेवारस म्हणून खितपत पडलेला हॉस्पिटलमध्ये असा मृत्यू नको. म्हणजे मला इथून इच्छामरण, मी आता इच्छामरणाची मागणी करतो आहे, समजलं मला? म्हणजे मला हे इच्छामरण हवं आहे. तर मी जर खितपत पडलो, कुठे पडलो, हाड मोडलो वगैरे, तर माझं बघणारं कोणीच नाही आहे. डॉक्टर मनीषा माझ्याकडे आता बघू शकत नाही, तिची ती क्षमता नाही, स्वभाव नाही आहे, तिची मानसिकता नाही आहे, आणि तिची ती कॅपॅसिटी नाही आहे. आणि तिने आता जे काही सहन करायचं केलं, तिच्यामुळे मला जे सहन करावं लागलं ते झालंच असतं, सगळा तो विषय. पण माझं असं जर आजारपण झालं, काय झालं, तर माझी विनंती मी आत्ता रेकॉर्ड करतो आहे, मी ईमेल पण लिहितो आहे शासनाला, बाकी सगळ्या गोष्टी तपशीलवार कळवलेल्या आहेत. तर तिथे मला गोळ्या घालून मारण्यात यावं, ही माझी इच्छामरणाची मागणी आहे. मी काही असं ड्रामा काही करत नाही, रिअल आहे. आणि मी आत्ता नाही बोलत आहे, 19 मेला मी हे बोललेलो आहे आत्ता यावर्षी. त्याचे 2 ऑडिओ रेकॉर्ड्स आहेत, माझं आत्मकथन त्यात मी दिलेलं आहे. मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, कारण मग कित्येक लोकांना आत्महत्या करावं लागेल, बर्बाद होतील लोक, तर कित्येकांचे संसार माझ्यावर चालू आहेत. आज परिस्थिती अशी आहे की प्रदीप झेडकरने काय केलं जर कळलं, त्याची मुलं आता 20-25 वर्षे झाली, ती त्याच्यावर थुंकतील, त्याचा संसार बर्बाद होईल. अशी कितीतरी लोकांचे संसार बर्बाद होतील. शिर्डीचे उपजिल्हाधिकारी बाळासाहेब कोळाकरांनी माझ्या बायकोला काय केलं, सोनिया गांधींनी माझ्या मिसेसला काय केलं, हे तर सगळ्या गोष्टी बाहेर आल्या, तर प्रियंका, त्यांची मुलं, ह्यांना तोंड दाखवणं शक्य होणार नाही. आता किती विषय ताणायचा, हा एक मर्यादा आहे. तर मी चाललोच आहे तसाही ज्या जगातून, कोणत्या ना कोणत्या पद्धतीने मी जाणारच आहे. पण ही पद्धत जी आहे,
बरं, ह्याच्यात आणखीन एक तुम्हाला गोष्ट सांगतो. मागच्या वर्षी म्हणजे 2009 माझ्यावर जेव्हा भाजपच्या माणसांनी एन्काउंटरची ऑर्डर दिली, सुपारी दिली किलिंगची, तर ते वाचलो. कसा वाचलो कोणास ठाऊक, पण ते वाचलो. तर तब्बल 16 वर्षानंतर 15 वर्षानंतर शिरीष बोराळकर म्हणून औरंगाबादचे त्यांचे, मी त्यांना म्हटलं, अहो मला मारण्यासाठी आल्यानंतर माझ्या सासऱ्यांकडून 2 लाख रुपयाची चेकनी खंडणी वसूल केली भाजपच्या माणसाने, तर त्यांचा तर काही व्यवहारच नव्हता ना, आणि माझाही काही व्यवहार नव्हता, तरी मला मारण्यासाठी दिली गेली. कोणी दिली, काय दिली, परळी कनेक्शन काय वगैरे सगळं त्याच्यात दिलेलं आहे. तर त्यांनी काय केलं माहिती का, मी त्यांना म्हटलं, अहो त्यांना सांगा तुम्ही की आता ते वडील तर नाही आहेत मनीषाचे, त्या मनीषाचे ते खंडणीचे पैसे देऊन टाका, सांगा काही व्याजबीज मागत नाही आहे, 2 लाख रुपये त्यांच्या हक्काचे आहेत तिचे ते. तर त्यांनी काय केलं, ते मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला फोन केला, आणि मला मुकुंदवाडी पोलीस स्टेशनच्या PIचा फोन आला की तू स्वतःला काय समजतो, तुला उडून लावेन, तुझ्या खुनाचा गुन्हा दाखल करेन, असं तसं येते. मग मी म्हटलं, तर मग मी येतो तुमच्याकडे, मला फक्त विनंती एकच आहे की मला अरेस्ट करा आणि लगेच मारा, कारण मला तुम्ही सडवू नका, कारण ऑलरेडी मी इतकी वर्ष माझ्या आयुष्यातली गेलेली आहेत, तर मला त्याच्यात रिस्पेक्ट आणि डिसरेस्पेक्ट काय राहिलेलं नाही, मला मारा ते सरळ. तर त्याने फोनच बंद केला. मग शिरीषला फोन केला मी, बाबा शिरीष, मी माझ्या बायकोचा न्याय मागण्यासाठी आलो होतो, तू माझ्या खुनाचा दाखल करतोय. त्यांनी फोन बंद केला. तो म्हटलं, मी असं काही बोललोच नाही, अरे सगळं रेकॉर्ड आहे माझ्याकडे. मग मी फडणवीसांना अपील केलं की बाबा हे तुमचे लोक असे करतायत, मग काँग्रेसने हेच केलं आहे, राष्ट्रवादीने हेच केलं आहे, मग फरक काय, तुमचं सरकार तुम्ही तर खुनाचे गुन्हे दाखल करत आहे. तर ते मग काही नाही, काही उत्तर नाही फडणवीसांकडून. ते काय संघाच्या लोकांचा हे घेते, डरपोक असतात, ते जबाबदारी घेत नाही. ते मी सांगितलं तुम्हाला की उद्या जर गृहयुद्ध झालं ना, तर तुम्हाला वाचवायला पोलीस येणार नाही, मिलिटरी येऊ शकत नाही, कारण बॉर्डर सिक्युरिटी करायची आहे, पोलिसांवर हल्ले होतील, भाजप आणि कुणी येणार नाही, तुम्हाला तुमचं संरक्षण करावं लागणार आहे. मी तुम्हाला पुढच्या 25 वर्षामध्ये जे गृहयुद्ध होणार आहे, सिव्हिल वॉर, त्याच्यात तुम्हाला तुमचं संरक्षण करावं लागणार आहे, आणि तुम्ही म्हणजे तुम्ही जे कोणी असाल ते. त्यामुळे काही सरकार येणार नाही, हिंदुत्वादी हे ते झेंडे नाचवणारे वगैरे कोणी येणार नाही मदतीला. मी तुम्हाला सांगतोय, मी या समाजाचा फार व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. म्हणजे एकदा अडवाणी का वाजपेयी बोलले होते की गृहयुद्ध काश्मीर पंडितांवर लादलं गेलं आहे, ते लढलेच नाहीत. इस्रायलवर पण युद्ध लादलं गेलेलं आहे, पण ते लढले. भारतीय समाजात मी सांगू का तुम्हाला की उद्या युद्ध झालं ना, तर 100 कोटी मधले 5 लाख पण लढायला उतरणार नाही, कारण लढणं म्हणजे काय हे कळलं नाही आपल्या समाजाला. कारण स्वातंत्र्य असं मिळालं आहे की खरं तर स्वातंत्र्यात पण किंमत चुकवली आपण, पण एक भयानक किंमत नाही चुकवली. त्यामुळे एक रक्त सांडणं, जीव देणं, बलिदान देणं, ह्याचं एक भारतीय माणसाला एवढं रिस्पेक्ट नाही. आता कारगिलमध्ये झालेले शहीद झालेले बरे, त्यांना रिस्पेक्ट नाही त्यांच्याबद्दल लोकांना. हां, म्हणजे फुलं बिलं वाहतील वगैरे वगैरे, पण स्टार लोकांना जेवढा महत्त्व आहे किंवा अत्यंत फालतू दळभद्री लोक आहेत, ज्यांचे रील पॉप्युलर होतात, हे ते बिग बॉस वगैरे, त्यांना म्हणजे. पण तुम्ही जर एखाद्या सामान्य माणसाला विचारलं भारतीय की तुम्ही ह्या माणसाने बलिदान केलं देशासाठी, कारगिलमध्ये बलिदान केलं, तर नाव पण आठवणार नाही. खरे हे हिरो आहेत, ज्यांच्या जीवावर आज तुम्ही स्वातंत्र्य भोगता, ज्याच्यावर तुम्ही इंस्टाग्रामची रील बनवताय. पण ह्या समाजाला ती किंमत राहिलेली नाही आहे. त्याचं कारण असं झालं आहे ना की तुमच्या मागच्या 3-4 पिढ्यामध्ये असं कोणी बलिदान केलेलं नाही आहे, गेल्या 5-6 पिढ्यामध्ये. 1857 नंतर असं काही झालंच नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळच्या मावळ्यांनी बलिदान केलं ना, त्यांच्या नंतरच्या पिढ्यांना त्याची किंमत होती. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर 27 वर्ष औरंगजेबला चढवलं आणि लढले मराठी. ते का लढले माहिती आहे? रक्त सांडले ना, माझ्या भावाचं, माझ्या बहिणीचं, माझ्या काका मामाचं, मी माझ्या मी पाहिले ते, त्याची किंमत आहे. भारतीय माणसाला ना बलिदान केलेल्या लोकांची किंमत नाही. खोटं बोलणारे, दांभिक बोलणारे, लावायला वाकणारे, मत्सर करणारे, जातीपातीच्यात भांडणारे, मोठ्या मोठ्या बाता मारणारे, धमक्या देणारे, अशा लोकांचं त्यांना फार भय आणि आकर्षण. आणि म्हणून राजकारणामध्ये काय झालं आहे की गुन्हेगार, तुम्ही बघा आता, मला जर मतं हवी असतील तर मला किमान 50, 100, 200 गुंड लागतात. ज्याच्याकडे जास्त गुंड त्याची सत्ता. हे इतकं सिंपल झालं आहे. आता सगळं दिसतंच आपल्याला सगळीकडे. त्यामुळे गुंड आणि गुन्हेगारांच्या शिवाय समाज चालूच शकत नाही. आणि एन्काउंटर तुम्ही किती करणार? KPS गिल म्हणून एक पंजाबमध्ये होते, त्यांनी खलिस्तानचं हे कसं संपवलं, पुढे काय झालं त्याचा परिणाम, काश्मीरमध्ये काय परिणाम झाला. थोडक्यात मी तुम्हाला हे जे सांगतोय ना, ज्याला मृत्यूला सामोरं जायचं हिंमत नाही ना, त्यांनी जगण्याची इच्छा बाळगू नये, म्हणजे स्वच्छंद छान आयुष्य जगण्याची.
माझी फार इच्छा आहे की ह्या समाजाने एक स्वच्छंद छान आयुष्य जगावं, प्रसन्न, खूप श्रीमंत वगैरे नाही, स्वच्छंद प्रसन्न निर्भय आयुष्य जगावं. रवींद्रनाथ टागोरांचं एक कविता मला आठवत नाही की जिथे निर्भयता आहे तिथे स्वातंत्र्य आहे. आणि स्वामीजी आम्हाला शिकवायला व्हिजिलन्स इज द प्राइस ऑफ लिबर्टी. स्वातंत्र्य हवं आहे तर सावध राहा, त्यागाला तयार राहा. आपला डरपोक समाज आहे, घाबरट आहे. आणि डरपोक घाबरट माणूस कधीही आयुष्य एन्जॉय करू शकत नाही, कधी स्वातंत्र्याचा आनंद घेऊ शकत नाही. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की मी मित्र आहे, माझ्या खूप चुका आहेत, माझे खूप प्रॉब्लेम्स आहेत, पण प्रसंगाने मला शक्ती मिळत गेली. प्रसंगाने लढत गेलो, हल्ले होत गेले, बरबादी होत गेली, सामान लुटत गेले लोक. काय नाही केलं लोकांनी माझ्यासोबत, लीडर बनत गेलो. पण माझी लीडरता, सॅक्रिफाईस, लोकांना असं वाटतं की नाही हा गुन्हेगार आहे, हा अट्टल गुन्हेगार आहे, डॉन, गॉडफादर अशी नाव ठेवतात मला लोक. तर मी आज या व्हिडिओच्याद्वारे सांगतोय की माझं काही बरं वाईट झालं, म्हणजे बरं वाईट म्हणजे पडलो वगैरे काय झालं तर मला सरळ गोळ्या आला, डायरेक्ट मृत्यू झाला तर विशेष नाही. पण महाराष्ट्र शासनाला माझी विनंती, हात जोडून माझे नातेवाईक, मित्र, सगळ्यात जे माझ्या आसपासचे लोक आहेत जे ओळखतात की मला इच्छामरण हे कोणत्या मार्गाने येऊ शकतं. कदाचित मीच डोकं फोडून घेईन, ती आत्महत्या नसेल, ते इच्छामरणच आहे. शरीर सोडणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जेव्हा स्वामीजी उडी टाकली 21व्या मजल्यावरून, तर त्यांना शरद पवारांना पंतप्रधान करायचं होतं आणि त्यांनी बाळासाहेबांना कन्व्हिन्स केलं होतं की शरद पवार जर पंतप्रधान झाले तर देश प्रचंड पुढे जाईल, कारण हा माणूस सगळ्यांना सांभाळू शकतो. पण पवारसाहेब आलेच नाहीत. स्वामीजी त्या क्षणात सांगितलं की मंत्रावून ठेवलेलं, मी मंत्रलेलं पाणी जे आहे, जल, ते शरद पवारांसाठी द्यायचं होतं मला. आता सगळं संपलं, मी चाललो आहे. आणि तिने 18 नोव्हेंबरला दुपारी मला बाळासाहेबांना एकत्र उभं केलं. तो फोटो अजून आहे. यज्ञ केला आणि ते 4 तासात केले. खरं ते म्हणले होते आणि ते फॅक्ट आहे. तेव्हाची मेडिकल टेस्ट झाले स्वामीजींचे की 25 वर्ष ते जगू शकले असते. तर थोडक्यात काय माहिती का, माणसाने आपले कर्म आपलं हे केल्यानंतर गेलेलं बरं. आता काल जी घटना घडलेली आहे त्याच्या अनुषंगाने मी हे विचार मांडलेले आहेत. माझं एकच म्हणणं आहे की अशा गोष्टी व्हाव्यात की नाही व्हाव्यात ह्याच्याबद्दल मतं असू शकतात. उत्तर प्रदेशमध्ये योगींनी ह्या गोष्टी खूप केलेल्या आहेत, त्याच्यावर खूप मतं वेगवेगळी आहेत. पण मला एकच म्हणायचं की माझी जी केस आहे, या केसमध्ये ही माझी विनंती आहे. बाकी तपशिलावर मी खाली सगळं रेकॉर्ड आणि लिंक सगळे दिलेले आहेत. तर आणि ह्याच्यासाठी केंद्र सरकारची गरज नाही, हे महाराष्ट्र शासन करू शकतं. ठीक आहे. आणि सगळ्यात हाईट म्हणजे अशी आहे की माझं आणि मनीषाचं घर, जे भाड्याचं घर होतं, जे आम्ही घेणार होतो विकत, ते पूर्ण लुटलं. तर माझी मिसेस विलावता देशमुखांना भेटली 30 ऑक्टोबरला. फोटो येतो गेस्ट हाऊसमध्ये. दैठणकर वगैरे DCP तेव्हा होते, भारती कोराडे ACP होते. ते घरात प्रवेश दिला नाही. तर ते विलासराव देशमुखांनी ऑर्डर दिली पोलिसांना. पोलिस म्हणजे ठीक आहे, 7 दिवसांनी घर लुटलं गेलं. मी विलासराव देशमुखांना विचारलं, तेवढे काय मग करणार, सोनिया गांधीचा आदेश आहे. आता ते म्हणे की विलासरावांच्या नावावर तुम्ही खपवता. मी नाही, तुम्हाला नावं सांगतो ना, पुरावे सगळं देतो. सोनिया गांधींनी, मी त्यांच्या मुलाला वाचवायचा प्रयत्न केला, म्हणजे राहुल गांधीला, पहिल्यांदा 98मध्ये. तेव्हा त्या खुश झाल्या आणि त्यांनी निर्णय घेतला की राहुल महाराष्ट्राचे नाम नाही. तेव्हा संजय नायर त्याला साक्षीदार आहे. काय झालं 2006मध्ये जेव्हा मी सांगितलं तेव्हा ते क्वीन ऑफ इंडिया होते, म्हणजे जागतिक. त्याचा इको हर्ट झाला. लातूरला कार्यक्रम होता राहुल, तो रद्द झाला इंटेलिजन्स ब्युरोमुळे. म्हणजे माझं अमित शहा आणि सोनिया गांधी सगळ्यांना आव्हान आहे काँग्रेसच्या लोकांनी की 26 ऑक्टोबर 2006 ते 30 ऑक्टोबर 2006मध्ये इंटेलिजन्स ब्युरोचा रिपोर्ट काय आहे माझ्या फोरकास्टबद्दल. तर मी त्यांना सांगितलं की राहुलला धोका आहे महाराष्ट्रात. तर त्याची कॅन्सल झाली ट्रीप. 7 नोव्हेंबरला ते आम्ही कोर्टात केस दाखल केली, का हे झालं नाही. डेक्कन पोलीस स्टेशन वगैरे सगळं आमचं घर लुटलं गेलं कम्प्लिटली. आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात हद्दपार करू, बरबाद करू. म्हणजे हसीना पारकरला ती हलवायची हिंमत नाही कोणाची, पण माझ्या मिसेसला मला हाकललं गेलं. सांगण्याचा उद्देश असा आहे की त्याच्यानंतरही आमची ताकद वाढली, आमचा उत्साह वाढला, आमचं जगण्याचं प्रयोजन बदललं, आम्हाला संकेत आले, आम्हाला देवाने शक्ती दिली. पण आता मला प्रश्न पडला तर आता किती काळ. म्हणजे मी दररोज रात्री झोपताना मग स्वामीजींना विचारतो की स्वामीजी आता मी किती काळ जगू आणि कशासाठी, आता मी काय करू. म्हणजे 59 वर्षाचा आहे, आता काय करू मी. आणि झिजत चाललो. शरीर तर शेवटी झिजणारच आहे. बरं, शरीराला थोडं ताकद देण्यासाठी मी हक्काचे पैसे मागितले लोकांना, माझ्या मित्रांना पैसे, माझे रिकव्हरी त्यांना पैसे मागितले, विनंती की नातेवाईकांना पैसे मागितले. बट दे आर किलिंग मी स्लोली. कारण माझं मृत्यू हा इतरांच्या जगण्याचा आधार होणार आहे. कारण त्यांना असं त्याला इतके सिक्रेट माहिती की हा जिवंत राहिला तर आपला धोका आहे. आज महाराष्ट्रात कमीत कमी 100 लोक असे आहेत, माझे नातेवाईक, मित्र, सहकारी, मनशक्ती, महाराष्ट्र शासनातले लोक,
की त्यांचं संसार हे माझ्या मृत्यूवर अवलंबून आहे, तर मग जाताना कमीत कमी त्यांना आनंद देऊन जावा. बरं, मी सगळ्यांना आवाहन केलं, माझ्या नातेवाईकांना वगैरे, की तुम्ही माझ्याशी एक ॲग्रीमेंट करा लीगल, माझी नुकसान भरपाई द्या, तुम्ही तुमचे लाईफ जगा, मी माझं लाईफ जगतो, जे काही उरलेलं आहे ते पुस्तकं वाचत वगैरे. त्याला तेही मान्य नाही, त्यांचा विश्वासच नाही. त्यांचं म्हणणं, हा कधीही गेम करू शकतो आपला. म्हणजे मी एखाद्याला खरं पत्र जरी दिलं की आपले काय व्यवहार झाले, तर तो म्हणतो की आप मेरा माइंड गेम कर रहे हो क्या. म्हणजे माझी इमेज अशी झाली आता की म्हणजे मी गुन्हेगार आहेच आहे. तर मग ते आता जर एखाद्याने ठरवलंच असेल तर आपण काहीच करू शकत नाही. तर माझं हे आव्हान दोघांना पण आहे, महाराष्ट्र शासनाला आहे आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना आहे. धन्यवाद.